धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. शेतकरी लहान असो वा मोठा, आताच्या काळामध्ये त्याला पूर्णपणे शेती उत्पन्नावर अवलंबून राहता येत नाही. अनिश्चित पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतीबरोबर एखादा जोडधंदा केला तरच अल्पभूधारक शेतकरी तरू शकतो, 2 पैसे मिळवू शकतो. ही गोष्ट ध्यानात घेऊन संगमनेर तालुक्यातील दाड खुर्द गावच्या साहेबराव भांड यांनी शेतीपूरक व्यवसायाची कास धरली. मला सुरुवातीला साधारण 2.5-3 एकर शेती होती आणि 2.5-3 एकर शेतीमध्ये माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यात भागत नव्हता. म्हणून मी दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी म्हणून काम करायला जात होतो. परंतु एक शेतीला जोडधंदा म्हणून एक कल्पना सुचली की आपण काहीतरी जोडधंदा केला पाहिजे. तर एक दूधधंदा म्हणून एक छोटासा दूधधंदा म्हणून एक व्यवसाय होता. परंतु त्यालाही दूधधंद्याला एक आणखी जोड म्हणून गांडूळ खत व्यवसाय एक संकल्पना मनामध्ये आली आणि ती संकल्पना मनात आल्यानंतर आपण काहीतरी एक धंदा चांगल्यापैकी केला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे म्हणून गांडूळ खताकडे मी वळवलो. जो व्यवसाय करायचा त्याच्या खाचाखोचा, त्यातील अडीअडचणी जाणून घेणं महत्त्वाचं असतं. क्रांती फार्मर्स क्लबमध्ये साहेबरावांना गांडूळ खत निर्मितीची माहिती मिळाली, तर कृषी विज्ञान केंद्रानं त्यांना खतासाठी गांडूळ कल्चरची मदत केली. आणि आता गांडूळ खताकडे वळल्यानंतर गांडूळ खत हे कुठं बनवतात, कसं बनवतात ही काही आम्हाला पूर्ण माहिती नव्हती. मग आमच्या या दाडखुर्दमध्ये क्रांती फार्मर्स क्लब म्हणून एक संकल्पना, फार्मर्स क्लबची संकल्पना ही कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर येथून माहिती मिळाली आणि त्या फार्मर्स क्लबमध्ये मी त्यांना जॉईन झालो. आणि त्या फार्मर्स क्लबच्या माध्यमातून मला कृषी विज्ञान केंद्राने 2 किलो गांडूळ कल्चर 1999 साली 2 किलो गांडूळ कल्चर मला दिले. त्यांची संकल्पना होती की प्रत्येक गावामध्ये सेंद्रिय शेती माध्यमातून प्रत्येक गावामध्ये गांडूळ खत युनिट हे तयार झाले पाहिजे. स्वतः प्रत्येक शेतकऱ्याने गांडूळ खत तयार केलं पाहिजे आणि स्वतःच्या शेतीमध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. या संकल्पनेतून मला त्यांनी 1999ला जे 2 किलो गांडूळ कल्चर दिलं त्यामध्ये मी 10 फूट लांब, 3 फूट रुंद आणि 2 फूट लांबीचा एक बेड तयार केला आणि त्या बेडपासून मला त्या बेडमध्ये 2 किलो गांडूळ कल्चर टाकून मला साधारण 2 महिन्यामध्ये 5 ते 6 बॅग गांडूळ खत मिळालं. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत गांडूळ खत युनिटसाठी काही अनुदान मिळतं हे ज्यावेळेस मला माहिती मिळाली त्यावेळेस जिल्हा कृषी अधीक्षक साहेब यांना मी भेटलो आणि त्यांनी मला तालुका कृषी विभागामध्ये जायला सांगितलं. आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलं की आपल्याकडे गांडूळ कल्चर युनिटसाठी एक अनुदान आपल्याकडे उपलब्ध आहे. तर 1999-2000ला मी युनिट चालू केलं, त्यातून मला थोडा फायदा मिळत गेला. माझ्या स्वतःच्या शेतीसाठी मी त्याचा वापर करत गेलो. गांडूळ खत निर्मितीतील सुरुवातीच्या यशामुळे साहेबरावांचा आत्मविश्वास वाढला आणि मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ खत तयार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पुढं नंतर मी काहीतरी व्यवसायात जास्त प्रमाणात चालू करावं म्हणून कल्चर सेंटर युनिट मी 2001ला चालू केलं आणि 2001ला कल्चर सेंटर युनिटमध्ये मला कृषी विभागाने कल्चर सेंटरचा एक प्रस्ताव दाखल करून माझं ते मंजूर करून मला त्यांनी 25,000 रुपयाचं अनुदान कृषी विभागामार्फत मला त्यावेळेस मिळालं. आणि ते अनुदान मिळाल्यानंतर पुढे जाऊन म्हटलं आता आपल्याला काहीतरी मोठ्या प्रमाणात यात वाढ केली पाहिजे. म्हणून मी त्या 2 बेडचं एक कल्चर सेंटर तयार करून 30 बाय 36चं एक युनिट बांधकाम केलं आणि 30 बाय 36च्या युनिटमध्ये मी साधारणपणे 4 ट्रॅक्टर शेणखत बसेल एवढं मी बेड लावलेत आणि त्याचे साधारण 8 बेड झाले. 8 बेडमध्ये मी मला त्यापासून साधारणपणे एक 80 ते 90 बॅग गांडूळ खत मिळालं आणि 80 ते 90 बॅग गांडूळ खत मिळाल्यानंतर मी ते माझ्या स्वतःच्या शेतीत वापर करून
ते बाहेर विक्रीसाठी काही आपल्याला करता येईल का, म्हणून मी शेतकऱ्यांकडे गेलो. आमची माणसं. सेंद्रिय शेतीचं महत्त्व ओळखलेल्या साहेबरावांनी स्वतः तयार केलेलं गांडूळ खत आपल्या शेतामध्ये आणि बागेत वापरलं. त्यानंतर उरलेल्या खताच्या विक्रीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. शेतकऱ्यांशी मी प्रथम त्यांना पूर्ण माहिती दिली की बाबांनो, आपल्याला कालांतराने हे सेंद्रिय शेतीकडे जावं लागेल आणि सेंद्रिय शेतीकडे जाऊन आपल्याला जास्तीत जास्त हे रासायनिक खताचा जे प्रमाण आहे हे प्रमाण कमी करून हे सेंद्रिय खतांचाच वापर करावा लागेल. आणि कालांतराने आपल्याला आपले जे हे सेंद्रिय शेतीय माल जे आपण केमिकलना जे वापर करून खतं टाकून जे शेती माल पिकवतो त्याला कालांतराने बाहेर देशामध्ये याला मागणी राहणार नाही. शेवटी त्यापासून वेगवेगळे दुष्परिणाम होऊ राहिले. म्हणून आपल्या सेंद्रिय शेतीकडे जावं असं शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून मी माझा स्वतःचा गांडूळ खत व्यवसाय आणि गांडूळ खताची माहिती हे प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत मी पोहोचवतो. गांडूळ खताला शेतकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन साहेबराव भांड यांनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करण्याचं ठरवलं आणि अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मी एक छोटा व्यवसाय सुरुवातीला चालू केला आणि या छोट्या व्यवसायानंतर शेतकऱ्यांची गांडूळ खताकडे मागणी वाढली. गांडूळ खताची मागणी वाढल्यानंतर हळूहळू मी या 8 बेडपासून एक 10 बेड तयार केले. 10 बेडपासून मी एक 15-20 बेडपर्यंत गेलो. नंतर मी जास्तीत जास्त शेतकऱ्यांची मागणी वाढल्यानंतर आपण काहीतरी मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालू केला पाहिजे, म्हणून मी थोडं बँकेच्या अर्थसहाय्याकडे मी वळालो की आपल्याला कोणत्या बँकेकडून आपल्याला पैसा उपलब्ध होईल आणि आपण मोठ्या प्रमाणात कमर्शियल बेसवर गांडूळ खत युनिट आपण चालू करू शकतो. अशा या माध्यमातून मी आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडे मी गेल्यानंतर त्यांना सांगितलं की मला गांडूळ खत युनिट हा कमर्शियल बेसवर मोठ्या प्रमाणात चालू करायचे. शेतकऱ्यांची मागणी ही गांडूळ खताकडे आहे. सेंद्रिय शेतीकडे शेतकरी हे वळतात, तर यासाठी आम्हाला गांडूळ खत युनिट चालू करायचे. तर मला अर्थसहाय्य थोडी मदत पाहिजे की गांडूळ खत तयार झाल्यानंतर त्याची विक्री झाल्यानंतर मी आपले बँकेचे पैसे हे कर्ज हे फेडील, म्हणून मला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 7 लाख रुपयाचं कर्ज हे मला त्यांनी मिळवून दिलं. आणि त्यानंतर नाबार्डमार्फत हे मला त्यापासून 1.5 लाख रुपये सबसिडी जे गांडूळ कल्चर व्हर्मिकल्चर हॅचरी युनिट प्रॉडक्ट म्हणून जे आहे तर त्याचं मी प्रकरण केल्यानंतर मला त्यांनी 1.5 लाखापर्यंत सबसिडी ही नाबार्डमार्फत मला मिळालेली आहे. शेतीपूरक व्यवसायातील एक प्रयोग म्हणून गांडूळ निर्मिती करणारे साहेबराव भांड आज अनेक शेतकऱ्यांना गांडूळ खत कसं तयार करावं याचं मार्गदर्शन करत असतात. शेतकरी बंधूंनो, गांडूळ खत तयार करणं ही फार अवघड अशी प्रोसेस काही नसून एक सोपी पद्धत आम्ही इथं राबवलेली आहे. तर यासाठी आपल्याला फक्त गांडूळ खत तयार करण्यासाठी फक्त सावलीची आवश्यकता आहे. तर कोणते झाडाखाली असो किंवा एखाद्या पाचराचं छप्पर असो किंवा पत्र्याचं शेड असो, त्याला सावली फक्त पाहिजे. तर यासाठी आपण साधारण एक 10 बाय 10चं एक छप्पर जर असेल तर त्यासाठी खाली फक्त कोबा करणे गरजेचं आहे की जेणेकरून टणक भाग गांडूळ हे जमिनीमध्ये निघून गेले नाही पाहिजे. याच्यामध्ये कोब्यावरती आपण 10 फूट लांब, 3 फूट रुंद आणि 2 फूट उंचीचे असे बेड तयार करायचे. तर या बेडमध्ये सुरुवातीला पालापाचोळा, त्यात गवत असो, ऊसाचं पाचोळा असो किंवा जे गाई वगैरे किंवा जनावरं जे खात नाही ते मटेरियल असो, जे वेस्टेज मटेरियल, ते आपल्याला साधारण 5 ते 6 इंचाचा लेअर द्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यावरती साधारण 1 ते 1.5 फुटापर्यंत हे शेणखत टाकायचं आणि शेणखत टाकून त्यावर पाणी मारून थंड करायचं. आणि त्याच्यामध्ये 10 फूट लांब, 3 फूट रुंद आणि 2 फूट उंचीचा बेड तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 किलो गांडूळ कल्चर त्यात सोडायचे. 2 किलो गांडूळ कल्चर सोडल्यानंतर त्याच्यावरती पोत्याने बारदाना टाकून आपण पूर्ण ते झाकून ठेवायचं की जेणेकरून त्याला वापसा कंडिशन राहील अशी. आपण दिवसाड त्याच्यावरती साधारण 10 ते 15 लिटर पाणी टाकायचं आणि 10 ते 15 लिटर पाणी टाकल्यानंतर आपल्याला 7 ते 8 दिवसामध्ये चहा पावडरसारखी त्या गांडुळांची विष्ठा आपल्याला दिसेल. आणि गांडुळाची विष्ठा दिसल्यानंतर आपण समजायचं की आपलं गांडूळ खत युनिट हे चांगल्यापैकी चालू झालेलं आहे. तर असं आपण साधारण 32 ते 35 दिवस हे पाणी मारण्याची प्रोसेस करायची आणि त्यानंतर पूर्ण बेड हा गांडुळांनी त्यांचं खाद्य खाऊन ते गांडुळांची विष्ठा म्हणजेच गांडूळ खत तयार होऊ आपल्याला मिळेल. आणि त्याच्यानंतर आपण 8 दिवस पाणी मारायचं बंद करायचं
आणि 8 दिवस पाणी मारायचं बंद केल्यानंतर छोटी छोटी ढीग तयार करायची आणि छोटी छोटी ढीग तयार करून आपण ती ढीग आपल्या चाळणीमध्ये चाळून घ्यायची आणि चाळणीत चाळल्यानंतर त्याच्यामध्ये चाळून जे खत निघेल ते खत हे आपल्या बॅगमध्ये भरायचं. बॅगमध्ये भरून बॅगचं वजन करायचं आणि बॅगचं वजन करून आपण तिथे पॅकिंग करून ते गांडूळ खत विक्रीसाठी आपलं उपलब्ध करू शकतो. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावं यासाठी कृषी विभाग वेगवेगळ्या मार्गानं शेतकऱ्यांना सहाय्य करत असतो. मी शिंदे बिहार कृषी सहाय्यक दाड खुर्द. मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय संगमनेर यांच्या अधीनस्थ दाड खुर्द येथे काम करीत आहे. मी आपल्या गांडूळ खत कल्चर सेंटरसाठी साहेबराव भांडे यांना सन 1998 साली 25,000 रुपये अनुदानावर त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर 25/20चं छोटं सेंटर चालू केलं. नंतर शेतकऱ्यांना खर्च कमी येण्यासाठी, उत्पादन खर्च कमी होण्यासाठी गांडूळ खताचा वापर होण्यासाठी करावा यासाठी आम्ही हे कल्चर सेंटर सुरू केलेलं आहे व यांच्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 200 शेतकऱ्यांना छोटे छोटे युनिट स्थापन करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे व उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना 2 पैसे अधिक कसे भेटतील यासाठी आम्ही गांडूळ खताचा वापर सुरू केलेला आहे व सन 2013-14मध्ये आम्ही इथं सेंद्रिय शेतीवर ऊस आधारित सेंद्रिय शेती शाळा आम्ही या दाड खुर्दमध्ये घेतलेली आहे व लोकांना याच्यापुढं पूर्ण अजून सहकार्य करण्यासाठी आम्ही तालुका कृषी अधिकार्यालय संगमनेर यांच्याशी संपर्क साधावा असे मी आवाहन करीत आहे. शेतकरी मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत शेतकऱ्यांना सदैव शेती, काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि शेतीपूरक उद्योग या संदर्भात सदैव मार्गदर्शन करत असतो. यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता त्यांना त्याच्याबद्दल अजून थोडाफार हातभार लागावा त्यांच्या उत्पन्नामध्ये. त्यासाठी आपण शेतीपूरक उद्योगाला जास्त प्राधान्य देतो. तर शेतीपूरक उद्योगामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ गो संशोधन, गांडूळ खत, शेळीपालन, मेंढीपालन या संदर्भात सदैव मार्गदर्शन करत असतं. यामध्ये आपण साहेबराव भांड, खुर्द बुद्रुक, तालुका संगमनेर यांना गांडूळ खत संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे आणि ह्या मार्गदर्शनामुळं त्यांना शेतीबरोबर एक दुसरं उत्पन्नाचं सोर्सही उपलब्ध झालेला आहे. यामुळे नुसतं उत्पन्न सोर्सच नाही तर त्यांनी रोजगार निर्मिती ह्या गावामध्ये केलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, माझं आव्हान आहे की त्यांनी नुसतं शेतीवर अवलंबून न राहता साहेबराव भांड यांच्यासारखं गांडूळ खत प्रकल्पसुद्धा सगळ्यांनी स्थापन करावं किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरे कृषीपूरक उद्योग कृषी विद्यापीठाच्या सल्ल्याने स्थापन करावं. सुरुवातीला केवळ 2 किलो गांडूळ कल्चर वापरून गांडूळ खत बनवणारे साहेबराव आज स्वतःच्या ब्रँडचं गांडूळ खत विकत आहेत. या यशाचं श्रेय ते अनेकांना देत असतात. जिथं मी 2 किलो कल्चरपासून सुरुवात केली, तर 2 किलो कल्चरपासून सुरुवात करून 2 बेडपासून मी गांडूळ खतींवर सुरुवात करून आज मी आमच्या ह्या दाड खुर्द गावी इथे सर्वसाधारणपणे 1-2 महिन्याच्या लॉटमध्ये मी 40 ते 45 मेट्रिक टन इतकं गांडूळ खत तयार करून शेतकऱ्यांचा योग्य भावात शेतकऱ्यांना मी इथून उपलब्ध करून देतो आहे. आणि मला एक माझ्या स्वतःच्या शेतीला जोडधंदा म्हणून चांगल्यापैकी मला एक उद्योग व्यवसाय हा चांगल्यापैकी तयार झालेला आहे. हा गांडूळ खत व्यवसाय हा तयार करण्यासाठी मला आपल्या बाबळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्र पायरन्स बाबळेश्वर येथील सर्व सायंटिस्ट, प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर भास्कर गायकवाड साहेब, कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधीक्षक, तालुका कृषी अधिकारी, आमचे कृषी सहाय्यक BR शिंदे साहेब, तसेच आपल्याच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉक्टर सदाफळ साहेब, तसेच वामन साहेब व पाटील साहेब यांनी मला वेळोवेळी सहकार्य करून या माझ्या शेतीला जोडधंदा म्हणून जे गांडूळ खत तयार केले या गांडूळ खत व्यवसायाला वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन करून हे शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या प्रतीचं गांडूळ खत देण्यासाठी सहकार्य केलं. त्याबद्दल हे संपूर्ण जे श्रेय आहे हे संपूर्ण आपल्या ह्या अधिकाऱ्यांना आणि ह्या संस्थांना हे गांडूळ खताचं श्रेय हे माझ्याकडून जातं. कृषी क्षेत्रामध्ये होणारे बदल जाणीवपूर्वक लक्षात घेऊन जोड व्यवसाय म्हणून गांडूळ खत निर्मितीकडे वळलेल्या साहेबराव भांड यांचे अनुभवी बोल शेतकरी बांधवांना नक्कीच मार्गदर्शक ठरतील. शेतकरी बंधूंनो, मी ज्यावेळेस गांडूळ खत प्रकल्प व्यवसाय चालू केला त्यावेळेस मला स्वतःला एक भीती वाटत होती की आपण हा व्यवसाय पुढे चालेल किंवा नाही, परंतु एक चांगल्या प्रकारचं चांगलं उत्तम प्रकारचं जर आपण आपलं प्रोडक्शन जर केलं
तर आणि त्यापासून जर आपल्याला चांगल्या उत्पादन जर मिळालं तर शेतकरी हमखास आपल्याकडून हे गांडूळ खत विकत घेऊन स्वतःच्या शेतीसाठी वापर करतात. म्हणून मी सुरुवातीला जे एकदम छोट्या प्रमाणामध्ये जे गांडूळ खत युनिट गांडूळ खत तयार करून मोठ्या प्रमाणात ते चालू केलं नंतर की याचं जे शेतकऱ्यांना जो अनुभव आला, शेतकऱ्यांना त्यापासून जे उत्पादन चांगल्या प्रकारे मिळालं, तर हे याचे संपूर्ण ही जी आहेत खताची क्वालिटी याच्यामुळं लोक माझ्याकडे येऊन खत घेऊन जातात. तसंच शेतकरी बंधूंनो, आपणही चांगल्यापैकी जर आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आपण गांडूळ खत युनिट तयार करू शकता किंवा आपल्याला एक शेतीला जोडधंदा म्हणून जे एक चांगलं गांडूळ खत युनिट आणि इतरही गांडूळ खतासारखेच इतरही जोडधंदे, शेतीला जोडधंदे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसारखे छोटे छोटे उद्योगधंदे आपल्या स्वतःच्याही शेतीला म्हणून जोडधंदा म्हणून करू शकतात. त्यासाठी सुरुवातीला मी जे गांडूळ खत हे आपल्या स्थानिक पातळीवर स्थानिक एक जिल्ह्यामध्ये गांडूळ खताची विक्री होत होती, परंतु हळूहळू जसजशी प्रसिद्धी आणि प्रचार आणि प्रसार होत गेला तसतसं माझ्या ह्या गांडूळ खत युनिटमधून सोलापूर, बीड, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि एवढंच नसून तर बाहेर राज्यामध्ये गुजरात, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, कलकत्ता आणि ओरिसा या राज्यामध्येही गांडूळ खत आपल्या ह्या विठ्ठल रुक्मिणी गांडूळ खत प्रकल्पातून हे शेतकऱ्यांनी इथून घेऊन गेलेले आहेत. आणि ज्यांना कोणाला शेतकऱ्यांना व चांगल्या प्रकारचं गांडूळ खत तयार करून आपल्या स्वतःच्या शेतामध्ये वापर करून जर आपल्याला बाहेर विक्रीसाठी एक जोडधंदा तयार करायचा असेल तर आमच्याशी तुम्ही येऊन वेळोवेळी संपर्क साधा आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन गांडूळ खत उत्पादन तयार करण्यासाठी मिळेल. योग्य शेतीपूरक व्यवसायाची निवड, तिला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची जोड आणि अथक प्रयत्न यातून साकारलेली गांडूळ खत निर्मितीची ही यशोगाथा नवविचारी शेतकऱ्यांना प्रेरणा देऊन जाईल. निसर्गातलं हिरवं सोनं, गरिबांचं इमारती लाकूड म्हणून बांबूला स्थान आहे. तर चीनमध्ये बांबूला लोकांचा मित्र म्हणून संबोधलं जातं. अशा या बहुउपयोगी आणि वैश्विक तापमानवाढ रोखण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या बांबूचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतंय. पृथ्वी तलावर बांबूचं 200 दशलक्ष वर्षांपासून अस्तित्व आहे. सिंह, वाघ, हत्ती इत्यादी प्राणी राहण्यासाठी अधिकाधिक बांबूंची बेटं जिथं असतील तोच भाग निवडतात असं संशोधनात आढळून आलं आहे. तसंच बांबूंपासून बनवण्यात येणाऱ्या विविध वस्तू आणि साहित्य यावर भारतात सध्या 10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. याचबरोबर बांबूची क्षमता आणि गुणवत्ता यांचा व्यवस्थित उपयोग केला तर 40 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आपल्या जर उपलब्ध असलेल्या जमिनीची उत्पादन क्षमता वाढवायची असेल, पडीत जमिनी उत्पादनक्षम बनवायच्या असतील तर बांबूचे बहुउपयोगी असे उपयोग आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बांधकाम, स्ट्रक्चरल डिझाईन, पेपर इंडस्ट्रीसाठी कच्चे मटेरियल, रॉ, पल्प, पॅनल बोर्ड इंडस्ट्रीज याच्यामध्ये प्रामुख्याने बांबूचा उपयोग केला जातो. बांबूचे मुळं, पानं याचा देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग असतोय. पानापासून छप्पर शेकरणे किंवा शेतकरी शेकरण्यासाठी बांबूची पानं वापरतात. काटेरी फांद्या असतात त्या फेन्सिंग करता वापरल्या जातात. बांबूचे जे नोड्स असतात, कल्म्स असतात, ते कल्म्स आपण विविध उपयोगात आणत असतो आणि ह्याच्यामध्ये सिलिकॅसियस डिपॉझिट्स असतात ते आयुर्वेदिक मेडिकल ट्रीटमेंटमध्ये वापरले जातात. त्याचा प्रामुख्याने अस्थमा, कफ आणि पॅरालिटिक डिसीजेस याच्याकरता वापर केला जातो. बांबूचे नवीन शूट्स जे येतात ते अतिशय चविष्ट असे असतात. डेलिशियस फूड्स म्हणून एशियन कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट केलं जातं. बांबूचे मूळ, रायझोम, रूट, बिया या सर्वच बाबींचा वेगवेगळ्या कारणामध्ये उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने रायझोम जे आहेत हँडीक्राफ्ट्स जे बनवले जातात, डेकोरेटिव्ह हँडीक्राफ्ट्समध्ये त्याचा वापर केला जातो. फर्निचर्स, इम्प्लिमेंट्स, ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स याच्यामध्ये बांबूचा उपयोग केला जातो. शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर आणि बांधांवर सुद्धा बांबूची लागवड करता येते. त्याचबरोबर मातीची धूप तसंच पूर नियंत्रणासाठी बांबू महत्त्वाचा आहे. जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता यानुसार लागवडीचं अंतर ठरवावं. बांबूमध्ये प्रामुख्याने या लागवडीकरता
आपल्याला नियोजन शेतकऱ्यांच्यासाठी अशा पद्धतीने केलं पाहिजे की सर्वसाधारण जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत 5 बाय 5 मीटर अंतरावरती बांबूच्या खड्ड्यांची आखणी केली पाहिजे. आखणी केल्यानंतर बांबूचे 2 बाय 2 फुटाचे किंवा 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खोदणे. ते खड्डे खोदले की एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये चांगल्या सभोवतालच्या मातीनं किंवा बाहेरची माती खत याचं मिश्रण करून ते खड्डे भरणी करणे आणि साधारणपणे पहिल्या पावसाच्या वेळेस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगली वाढ झालेली बांबूची रोपं रायझोम्स याच्या माध्यमातून लागवड करणे. लागवडीच्या पूर्वी खड्ड्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट जर आपण घातलं तर बांबूची वाढ निश्चितपणे चांगली होऊ शकते. आणि बांबूला पहिल्या वर्षी सर्वसाधारणपणे लागवड केल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान 3 वेळा भर बांगलन देणे. मार्च महिन्यामध्ये मल्चिंग करणे की जेणेकरून पाण्याची आवश्यकता बांबूला कमी लागेल, उष्णतेपासून त्याचं स्वतःचं संरक्षण होईल. अशा प्रकारचं बांबूची देखभाल केली असता आपल्याला मेसकाठी आणि मानगा याचं उत्पादन शेतकऱ्यांना 6व्या वर्षापासून होऊ शकतं. आणि या बांबू लागवडीच्या कामी त्याचा इतर प्रकारचा अभ्यास केला असता 5 ते 7 प्रकारांना आपण ही बांबू लागवड करू शकतो. त्याच्यामध्ये बियापासून रोपं निर्मिती करता येतात. कोल्हापूर जिल्ह्यात कागल इथल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या मध्यवर्ती रोपवाटिकेत बांबूंची रोपं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बांबूसह निसर्गातील दुर्मिळ आणि बहुउपयोगी वृक्षांची रोपंही इथं उपलब्ध आहेत. बांबूंच्या जगात 77 जाती, सुमारे 1250 प्रजाती सापडतात. भारतात 136 प्रजाती असून एकट्या अरुणाचल प्रदेशात 52 प्रजाती आढळून आल्या आहेत. आमच्या सामाजिक वनीकरणाच्या कागल मध्यवर्ती रोपवाटिकेमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय बांबू मिशन खाली आम्ही बांबूची रोपं तयार केलेली आहेत. त्यात कडक बांबू आहे, माणगा आहे, हॅमिल्टन आहे, टुल्डा आहे, बालको आहे, नाना आहे, अशा विविध प्रजातीची आम्ही साधारण 50,000 रोपं तयार केलेली आहेत. आणि चालू पावसाळ्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना सरकारने जे ठरवून दिलेले आहे त्या दरात विकणारे, ज्या कोणाला बांबूची लागवड करायची आहे त्यांनी सामाजिक वनीकरण विभाग कोल्हापूर किंवा लागवड अधिकारी कागल यांच्याशी संपर्क साधून जूनमध्ये लागवड करावी. तसेच आमच्या या मध्यवर्ती रोपवाटिकेमध्ये आम्ही उंच रोपं निर्मितीमध्ये वड, उंबर, पिंपळ अशी स्थानिक प्रजातीची किंवा जे दुर्मिळ वगैरे आहेत त्याची रोपं तयार केलेली आहेत. गोरख, चिंच वगैरे जी आपले सीता अशोक आहे औषधीमध्ये, अशी आम्ही औषधीची किंवा इतर अशी रोपं तयार केलेली आहेत. सध्या आमच्याकडे जवळजवळ 10 ते 12,000 उंच रोपं आहेत. टॉल प्लॅन्टमध्ये 6 ते 8 फुटाची आम्ही रोपं विकतो. त्याच्यानंतर वनमहोत्सव किंवा मोठ्या प्रमाणात लागवड करण्यासाठी आपण लहान पिशवीतील साधारण 2, 2.5, 3 फुटाची अशी आमच्याकडे 40 ते 50,000 रोपं तयार आहेत. त्याच्यात सागवान रोपं आम्ही प्रामुख्याने या सांगली म्हणजे पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत आपल्या मध्यवर्ती रोपवाटिका कागलमध्ये सागवान रोपं आपण जास्त तयार करतो. सर्व प्रकारच्या जमिनीत जगातील सर्व खंडात म्हणजेच उष्ण तसंच समशीतोष्ण कटिबंधातील वातावरणात बांबू वाढतो. सर्वात जलद वाढणारी आणि सर्वात जास्त जैवभार म्हणजे बायोमास देणारी तृणकुळातील ही वनस्पती आहे. 1 हेक्टर लागवडीपासून सुमारे 10 ते 30 टन उत्पादन मिळतं. 5 वर्षापासून पुढे सतत 40-50 वर्षांपर्यंत याचं उत्पन्न आपल्याला घेता येतं. बांबू उत्पादनात भारताचा जगात 2रा क्रमांक आहे. आपल्या या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीस खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मेसकाठी, कटांग बांबू किंवा कळक बांबू आणि मानगा या 3 प्रजाती अतिशय कमर्शियल अशा आहेत, शेतकऱ्यांना उत्पादन देणारे आहेत. बांबूत उष्णतारोधक गुण आहे, त्यामुळे हिवाळ्यात घर उबदार आणि उन्हाळ्यात थंड राहण्यास मदत होते. उष्णतारोधक गुणामुळेच बांबूचं वैश्विक तापमान नियंत्रणात वेगळंच महत्त्व आहे. प्रत्येक वर्षाला सुमारे 4 इंच जाडीचा पाल्याचा थर जमिनीवर पसरतो. त्यामुळं पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. त्याचबरोबर विकसनशील देशात सुमारे 80% लोक प्राथमिक औषधोपचारासाठी पारंपरिक वन्य वनस्पतींवर अवलंबून आहेत. या आणि अशा अनेक बहुउपयोगी बांबूची लागवड शेतकऱ्यांनी अधिकाधिक क्षेत्रावर करावी. त्यामुळं आपल्या शेताला कुंपणही होईल आणि आर्थिक फायदाही होईल.